लहान मुलांच्या कपड्यांसाठी आणि वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेल्या फर्स्ट क्राय ब्रँडचे नवीन शोरूम आता शिर्डीत सुरू होत आहे। या शोरूमचा भव्य उद्घाटन समारंभ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर। प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर श्री सुजय दादा विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य। दिनांक रविवार 19 एप्रिल 2026, वेळ सायंकाळी 6 वाजता। ठिकाण हॉटेल साई विदिशा पॅलेस, कनकुरी रोड, शिवाजीनगर, शिर्डी तालुका राहता। निमंत्रक श्री तुकाराम शंकरराव गोंदकर पाटील, श्री शिवाजी ज्ञानेश्वर गोंदकर पाटील, प्रोप्रायटर्स ऑफ अमृता शिवाजी गोंदकर पाटील, समस्त गोंदकर पाटील परिवार। देशातील सामाजिक ऐक्य आणि शांततेला बाधा आणणाऱ्या विविध समाजविघातक घटनांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल अहिल्यानगर जिल्हा उत्तर यांच्या वतीनं राष्ट्रपतींना उद्देशून एक निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनात प्रामुख्यानं लव जिहाद, बेकायदेशीर अतिक्रमणं आणि धार्मिक भावना दुखवणारे प्रकार यावर तातडीनं कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात नमूद केल्यानुसार अलीकडे नाशिक सारख्या ठिकाणी समोर आलेल्या घटनांमुळे सुशिक्षित आणि व्यावसायिक क्षेत्रातील गुन्हेगारी जाळं पसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते। तसेच महिलांचे शारीरिक शोषण, ब्लॅकमेल आणि सक्तीनं धर्मांतर करण्याचे प्रकार वाढल्याचा दावा करण्यात आला। देशातील विविध शहरांमध्ये वनजमीन, सार्वजनिक जागा, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या जमिनींवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अतिक्रमणं होत आहेत। ही अतिक्रमणं राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं यात म्हटलं आहे। तसेच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा निषेध करण्यात आला। महाराजांबद्दल केलेल्या उद्गार व यादीचा निषेध व्यक्त करत जशास तसं उत्तर दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। काही घटनांमध्ये अन्नपदार्थामध्ये जाणीवपूर्वक भेसळ करणं किंवा ते अपवित्र करण्याचे प्रकार समोर आले। यामुळे नागरिकांच्या आरोग्य आणि धार्मिक भावना दुखावत असल्याचा आरोप करण्यात आला। देशातील काही शैक्षणिक संस्थांशी संबंधित व्यक्तींचा गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त करून त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बजरंग दलाच्या वतीनं प्रमुख मागण्या केल्यात। समाज विघातक आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर तातडीनं आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। तसेच सार्वजनिक व सरकारी जमिनींवरील सर्व बेकायदेशीर अतिक्रमणं तात्काळ हटवण्यात यावीत। जबरदस्तीनं होणारं धर्मांतर आणि फसवणुकीच्या प्रकरणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी। विकास लवांडे हा चेला आहे, पण याचं मूळ जे आहे ना ते शरदचंद्र पवार आहेत। साठी आणि बुद्धी नाठी याप्रमाणे त्यांची बुद्धी आता नाठी झालेली आहे असं आम्ही वारकरी समजतो। मुळातच नागपूरच्या एका भाषणामध्ये मी रामायण महाभारत मानत नाही असं स्वतः शरदचंद्र पवार साहेब बोललेले आहेत। दुसरी गोष्ट, त्यांचे चेले जितेंद्र आव्हाड हे स्वतः असं म्हणतात तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नसून त्यांचा खून झालेला आहे। प्रभू रामचंद्र मांसाहारी आहे आणि वारकरी संप्रदायात घुसखारी केलं असं म्हणतात। रामायण महाभारत जर तुम्ही मानत नाही तर वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी हा मंत्र आहे, हा तुम्हाला मान्य आहे का अमान्य आहे? आणि तुम्ही वारकरी संप्रदायातील अशा महान महान व्यक्तींना घुसखोर म्हणतायत की ज्याच्यामुळे आज संबंध महाराष्ट्रातला जो वारकरी आहे तो दुःखांकित झालेला आहे। ठीक आहे, तुम्ही वयस्कर आहात, तुमचा आदर आम्ही करतो, पण तुमचा आदर तुमच्या ठिकाणी, तुम्ही तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये जगाला काय मार्गदर्शन करायचं ते करा। वारकरी संप्रदायामध्ये वारकरी लोकांनी काय करावं हे कृपा करून आपण शिकू नये। आता ही टोपी आम्ही घालतो, हिला तुम्ही गांधी टोपी म्हणायला सुरुवात केली। मला सांगा, गांधीजींनी ही टोपी कधी घातली का? अहो, ही टोपी खरी वारकरी टोपी आहे, हिला तुम्ही गांधी टोपी म्हणायला लागले। पण खरी घुसखोरी कोणी केली? तुम्ही केली, तुम्ही आमच्यामध्ये घुसखोरी केलेली आहे। एवढंच नाही तर आजपर्यंत वारकरी संप्रदायाविषयी पवार साहेबांना कधी कळवळा आला? आज आमच्या ज्ञानोबारायांची पालखी, तुकोबारायांच्या पालखीसाठी एवढा मोठा महामार्ग तयार झालेला आहे आणि त्या महामार्गावर वारकऱ्यांचे होणारे चिखलाचे हाल वगैरे आता या ठिकाणी थांबलेले आहेत। निर्मल वारीस कुणी सुरू केली याचाही जरा विचार करा। कधीतरी 10 लाख रुपये दिले त्या वारकरी शिक्षण संस्थेला, पण त्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांना फी नाही, शिक्षकांना पगार नाही, राहण्याचा खर्च नाही। अशा वेळेला मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी का कुठलं अनुदान दिलं नाही? 3.5 लाख मदरसे भारतामध्ये अनुदानित आहे, कोणती वारकरी शिक्षण संस्था अनुदानित आहे? याबद्दल कधी तुम्हाला प्रयत्न करता आले नाही का?
ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात तुकोबरायांची आरती घ्यायची नाही, तुकोबरायांच्या सोहळ्यात ज्ञानोबरायांची आरती घ्यायची नाही. तुम्ही साक्षात ज्ञानोबरा तुकोबरायांना सुद्धा वेगळं करण्याचा प्रयत्न केला. हे षडयंत्र काय वारकऱ्यांच्या लक्षात येत नाही का साहेब? आणि एवढंही करून तुम्ही आज आम्हाला डिवसण्याचा प्रयत्न करतायत. बरं, तुम्हाला धर्मांध फक्त वारकरी संप्रदायात दिसतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज हाच हाऊस उभारलेले आहे. तुम्हाला जर एवढा वारकऱ्यांचा कळवळा वाटतो तर मग का वारकरी भवन तुम्ही निर्माण केलं नाही तुमच्या काळामध्ये? आज भवन का बरं तुम्ही निर्माण केलं? बरं, धर्मांध म्हणता, इफ्तार पार्टीला तुम्ही जाता, त्या कुराणमध्ये पृथ्वी चपटी लिहिलेली आहे, मग ते धर्मांध नाही आहेत का? कुराणमध्ये असं लिहिलेलं आहे का पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो, ते धर्मांध नाहीत का? ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही का? तुम्हाला आमचे संत धर्मांध वाटतात का? पण एक लक्षात ठेवा, वारकरी आता सजग झालेला आहे. वारकरी आता तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाहीये. आम्ही सजग आहोत, सावध आहोत. त्याच्यामुळे तुम्ही यादी जाहीर केली ठीक आहे, पण याच्या पुढे तुम्हाला कितीही याद्या जाहीर करायच्या असल्या तरी करा, पण याचे पडसाद तीव्र उमटतील हे मात्र लक्षात ठेवा. विकास लवांडे तर हा एक फक्त चेला आहे. हे तुमचे चेले चपाटे जे तुम्ही घुसवलेत आमच्यामध्ये, आणि काही कीर्तनकार सुद्धा तुम्ही घुसून अक्षरशः वारकरी संप्रदायाचा भट्ट्याबोळ करण्याचा प्रयत्न करू राहिले. ते षडयंत्र कदापि आम्ही होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. वारंवार आमची एकच मागणी राहिलेली आहे की धर्मांतर आणि लव जिहाद विरोधी कायदा हा लवकरात लवकर सरकारने तयार करावा. आपण बघत आहोत की हे हिरवं सावट हे दिवसेंदिवसा हे पसरत आहे. आपण जर बघितलं, याआधी तर फूड जिहाद होता, लँड जिहाद होता, लव जिहाद होता, आणि त्यानंतर आता कॉर्पोरेट जिहाद आलेला आहे. या कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून हे धर्मांतरणाचं जाळं किती मोठ्या प्रमाणात वाढवत आहे, आणि हे गजवाय हिंदचं विष किती मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये पेरत आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे. TCS मध्ये जो किळसवाना प्रकार घडलेला आहे हा कित्येक कंपन्यांमध्ये घडत असेल. सरकारने याची सुद्धा सखोल चौकशी करावी. त्यानंतर TCS मधील जे धर्मांतरण करणारे जे HR असतील, जे TL असतील, या सर्वांची सखोल चौकशी करावी. कुठं ना कुठं आपल्याला समजलेलं आहे, प्रसार माध्यमात प्रसारित झालेलं आहे की यांचं कनेक्शन काही आतंकवाद्यांबरोबर आहे. त्यामुळं यांच्यावर टाळासारखं ऍक्ट त्या ठिकाणी लागू करावा आणि धर्मांतर विरोधी कायदा हा लवकरात लवकर पारित करावा. त्यानंतर जी परतवाडामधील घटना आहे, किती नीच प्रवृत्ती आहे हे आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. बॉडी काउंट वाढवण्याच्या नादामध्ये 180 तरुणींचं यांनी आयुष्य जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे. आज त्या तरुणींच्या, त्या पीडितांच्या कुटुंबावर काय वेदना असतील, काय दुःखाचं डोंगर कोसळले, आणि अक्षरशः त्या मुली शाळा कॉलेजांमध्ये जात नाहीत. अशा या नीच प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि सरकारने ज्या प्रकारे UP मध्ये जे अशा प्रकारच्या आरोपींना कडक शासन होतं, ते महाराष्ट्र सरकारने जे हिंदुत्ववादी म्हणून घेतो स्वतःला, हिंदुत्वाच्या जीवावर जे निवडून येतात, अशांनी त्यांची गाडी पलटी करावं, नाही तर कुठेतरी त्यांचा एन्काउंटर करावं, ही अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर जो राष्ट्रवादीचा जो प्रवक्ता आहे, जो आमच्या संतांवर जो बोलत आहे, किती दिवस आपण राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट, काँग्रेस असेल, हे किती दिवस लांगुल चालन करणार आहे मतांसाठी? किती दिवस धर्मावर टीका करणार आहेत? तुम्ही जर या गोष्टी सातत्याने चालू ठेवत राहिला तर आम्ही तुमचं महाराष्ट्रात फिरणं बंद करून टाकू. हा जो कोणी आहे अलावांडे, जो कोणी आहे, त्याला आम्ही आव्हान देतो का तुझ्या बुडात जर दम असेल तर तू आता उघडरित्या महाराष्ट्रात फिरून दाखव. जर तुला आम्ही फिरू दिलं तर आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते म्हणून तुला काय धडा शिकवू हे आम्ही तुला दाखवून देऊ. जय श्रीराम. आज देशभरामध्ये जो हिंदूंच्या मुलींवर अत्याचार होत आहे, अशा या लव जिहाद्यांना धडा शिकवण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच दुर्गा वाहिनी सतत त्यांच्या पाठीशी आहे. ज्या ज्या महिलांवरती, मुलींवरती अत्याचार होत आहे, तो अत्याचार थांबवण्यासाठी आम्ही पूर्णपणे ताकदीने मैदानात उतरलेला आहे. यापुढे ज्या कुणी जिहाद्यांना आमच्या हिंदूंच्या मुलींवर अत्याचार करायचा असेल, त्यांनी प्रथमतः आमचा विचार करावा. कारण यापुढं ज्या मुलींवर अत्याचार होईल, होऊ तर देणार नाही, पण ज्या मुलींवर अत्याचार होईल आणि जो कोणी नराधम अत्याचार करेल, अशा नराधमांना कडक कारवाई करण्याचं शासन नंतर करेल, पण प्रथम आम्ही कायदा हातात घेऊ. त्याचप्रमाणे आमच्या संत महात्म्यांबद्दल जो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जो विकास लवांडे नावाचा प्रवक्ता आहे, तो कुत्रा आहे, त्याला प्रवक्ता म्हणण्याच्या लायकीचा नाही तो.
त्यांनी जर याच्या पुढं आमच्या हिंदूंच्या विरोधात जर कुठला अपशब्द काढला तर त्याला भारतभरात देशभरात पुढे फिरू देणार नाही. आज या ठिकाणी आम्ही आमचं जे काम चालतं किंवा आमच्या धर्माचं जे काम चालतं ते संतांच्या आदेशावरून आमचं काम चालतं किंवा आमची संस्कृती आम्ही लक्षात ठेवून हे जे काम करतो आणि हे काम करताना जर आमचे विश्वस्त किंवा आमचे जे आधारस्तंभ आहे त्यांचं नाव जर यामध्ये येत असेल भास्करगिरी महाराज, रामगिरी महाराज, तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि जर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या धर्माचा प्रचार करतो, आम्ही आमच्या मुली बाळींना लेकींना वाचवण्याचा प्रयत्न करतो. हे काम करताना आम्ही कुणाच्या आध्यात्मध्यात नसतो. पण जर तुम्ही आमच्या शेपटावर पाय देणार असाल तर आम्ही तुम्हाला मुळापासून उकडून टाकण्याचा आमच्यामध्ये तेवढा दम आहे. आमच्या सहानुभूतीचा किंवा आमच्या सहनशक्तीचा अंत कुणीही पाहू नये. दुसरी गोष्ट, नाशिक येथे झालेला हा घाणेरडा प्रकार मी मुलींना किंवा आपल्या महिलांना आव्हान करते की तुम्ही डोळे उघडून जगण्याची तुम्हाला गरज आहे. जर सरकार हे जर डोळे झाकून बसलं असेल किंवा सरकारला जर एखाद्या गोष्टीची भीती असेल तर सरकारने ही गोष्ट सांगून द्यावी. यासाठी सरकारला जर बुलडोझर कार्य करण्यासाठी, जर बुलडोझर चालवण्यासाठी सरकारला कशाची भीती असेल तर हे सरकारने सांगून द्यावं, प्रशासनाने सुद्धा सांगून द्यावं. आम्ही किती वेळा निवेदन करणारे, किती वेळा आंदोलन करणारे, प्रत्येक वेळी लव जिहाद होणारच आहे, प्रत्येक वेळी या सर्व गोष्टी होतातच आहे. या सर्व गोष्टी जर सरकारने कंट्रोलमध्ये जर नाही आणल्या, जर सरकारने बुलडोझर कार्य जर सुरू नाही केलं तर काय फायदा आहे सरकारचा. आणि हा कायदा अनुषंगाने जर आम्ही सर्व चालतो आणि हा लव जिहाद विरोधी कायदा हा आलाच पाहिजे. हा कायदा आणण्यासाठी अजून किती हिंदू मुलींचा बळी जाणार आहे, किती हिंदू मुली या अत्याचाराला बळी पडणार आहे. 180 मुलींचा आकडा गेलाय. याचप्रमाणे तुम्ही बाकीच्या कंपन्या सुद्धा जर शोधल्या तर हा आकडा नक्कीच हजारोंच्या पार जाईल. फक्त ही कंपनी आज आपल्या समोर आली आहे. अशा काही कंपन्या असतील, नाशिकमध्येच नाही, पुणे, मुंबई, अशा खूप मोठ्या ठिकाणी अशा ज्या कंपन्या आहेत की तिथे सुद्धा आपण चौकशी करणं गरजेचं आहे. आणि अशा महिलांनी सुद्धा आम्हाला संपर्क करावा जर तुम्ही खरंच धोक्यात असाल. आणि आम्ही त्यांचं नाव सुद्धा समोर येऊ देणार नाही, पण अशा जिहाद्यांना आम्ही नक्कीच धडा शिकवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.